नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये दिलं आहे की f(x) = 3 sin² x + 2 cos x * 1 - cos 2x upon 2 * (1 - cos² x) for x not equal to 0. आणि असं म्हटलंय हेडिंग मध्ये की फंक्शन कंटिन्युअस असेल तर त्याचं एक्सटेन्शन आहे फॉर विच फंक्शन इज नॉट डिफाईन. आता हे फंक्शन x = 0 ला डिफाईन नाहीये, तर तुम्ही इथे व्हॅल्यू घालून बघितली तर cos 0 ची व्हॅल्यू आहे 1. So 1 - 1 0, 0 × 2 0, so denominator 0 येणार आहे. सो फंक्शन इज नॉट डिफाइंड ॲट x = 0. पण आपल्याला एक्सटेन्शन फाइंड आउट करायचं म्हणजे काय की x = 0 ला हे फंक्शन जर डिफाईन नसेल तर सिम्प्लिफाय करून लिमिट काढून आपल्याला अशी फंक्शनल व्हॅल्यू मिळते, फायनाईट फंक्शनल व्हॅल्यू मिळते का बघायची की कोणत्या ह्याला एक्सटेन्शनला हे फंक्शन कंटिन्युअस होईल. म्हणजे अशी दुसरी व्हॅल्यू देतात ना, समथिंग फॉर x = 0, याचा अर्थ काय, ही व्हॅल्यू असेल तर हे फंक्शन ह्या पॉईंटसाठी ही व्हॅल्यू यूज करायची त्या फंक्शनची असं आपण म्हणतो. किंवा काही वेळेला वेगवेगळी फंक्शन्स वेगवेगळ्या इंटरवलसाठी डिफाईन करतात. तर x नॉट इक्वल टू 0 कारण 0 घालून चालणार नाही म्हणून. सो हे फंक्शन आहे त्याचं एक्सटेन्शन काय म्हणजे त्या फंक्शनचा दुसरी ही डेफिनेशनचा दुसरा पार्ट काय, व्हेन x = 0 आपल्याला इथे काय म्हणायला लागेल जेणेकरून फंक्शन काय होईल, कंटिन्युअस होईल. म्हणजे थोडक्यात ती व्हॅल्यू आपल्याला ह्याच्या लिमिटची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची जी इथे x = 0 असताना आपल्याला लिहिता येईल अँड देन वी कॅन कॉल फंक्शन इज कंटिन्युअस. सो सिंपल आहे, इथे फक्त आपल्याला लिमिटिंग व्हॅल्यू काढायची. लिमिट फंक्शन f(x) ॲज x टेंडिंग टू 0 म्हणतो ना, लिमिट म्हटलं की नॉट इक्वल टू 0 विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे, थोडं सिम्प्लिफाय करावं लागेल, फॉर्म्युले यूज करायला लागतील. 3 sin² x + 2 cos x * 1 - cos 2x. cos 2x चा फॉर्म्युला लागेल इथे अपॉन 2 * 1 - cos² x. काही सिंपल फॉर्म्युले आहेत. आता 1 - cos² x म्हणजे किती येणार, sin² x, बिकॉज sin² x + cos² x = 1. ते ट्रान्सफर केलं की लक्षात येईल 1 - cos² = sin². सो डिनॉमिनेटर मध्ये हा फॉर्म्युला यूज करता येईल. sin² x राहू दे असंच, cos x ठीक आहे. 1 - cos 2x साठी आपल्याला पुन्हा cos 2x चा फॉर्म्युला यूज करता येईल. सो cos 2x चा फॉर्म्युला काय आपण इथे लिहूया, cos 2x साइनच्या फॉर्म मध्ये घेऊया कारण डिनॉमिनेटर मध्ये साइन येणार आहे. इथे साइन दिसतच आहे, तर कुठे काही कॉमन आलं कॅन्सल झालं तर बरं. म्हणून cos 2x चे 3 फॉर्म्युले आहेत, त्यापैकी साइनची रिलेटेड, ओनली साइनची रिलेटेड आपण घेऊ. cos 2x = 1 - 2 sin² x. 1 - 2 sin². हा बरोबर इथे फिट होणार आहे म्हणजे हे इकडे नेलं आणि हे इकडे नेलं की काय मिळेल आपल्याला, दॅट इम्प्लाइज 2 sin² x = 1 मायनस, कारण ही टर्म आहे ना 1 - cos 2x. सो आपण हे यूज करूया 1 - cos 2x = 2 sin² x. सो लिमिट बिकम्स लिमिट x टेंडिंग टू 0 3 sin² x + 2 cos x into ब्रॅकेट 1 - cos 2x च्या ऐवजी 2 sin² x. आता याला एकच टर्म असल्यामुळे ब्रॅकेट घालायची पण गरज नाही, पण ठीक आहे. अपॉन 2 * 1 - cos² म्हणजे sin² x. sin² x. आता न्यूमरेटरच्या दोन टर्म्स मध्ये sin² कॉमन दिसतं, विच इज इक्वल टू लिमिट x टेंडिंग टू 0. ते sin² आहे इथे पण एक, कारण मल्टिप्लिकेशन मध्ये ना ब्रॅकेट पण घालायची गरज नाही. 2 × 2 4 झाले, sin² इथं कॉमन दिले. सो sin² तेवढंच कॉमन आहे, sin² x. अनकॉमन काय काय राहिले, इथे 3 राहिलेत प्लस इथे 2 × 2 4 आणि cos x एवढे अनकॉमन राहिले अपॉन 2 sin² x. तर काही कॅन्सल होतंय का, तर sin² x आणि sin² x कॅन्सल होईल. सो लिमिट काय काय राहिले लिमिटमध्ये, लिमिट x टेंडिंग टू 0 3 + 4 cos x अपॉन 2. आता डायरेक्ट लिमिट घालता येते का, एकदा चेक करायचं, नसेल घालता येत तर पुन्हा काही फॉर्म्युले यूज होत आहेत का बघा. cos x अपॉन x चा फॉर्म्युला तर नाहीच आहे, त्यामुळे तो इथे म्हणजे तसं काही येणारच नाही. ते डायरेक्ट लिमिट घालून बघूया. cos 0 किती असतं, cos 0 1 असतं आणि कुठेही डिनॉमिनेटर 0 होत नाही म्हणजे डायरेक्ट लिमिट घालता येईल. सो लिमिट डायरेक्ट घातल्यावर आपल्याला आन्सर मिळेल, दॅट इज 3 + 4 × 1 अपॉन 2 म्हणजे आलं ते 3 + 4 7/2 म्हणजे आन्सर किती आलं 7/2. सो x टेंडिंग टू 0 म्हटलं ते ह्या फंक्शनची फंक्शनल व्हॅल्यू किती येते 7/2 म्हणजे लिमिट व्हॅल्यू 7/2 येते.
म्हणजे हे फंक्शनचे एक्सटेन्शन काय म्हणता येईल की 7/2 हे एक्सटेन्शन आहे वेअर x इज इक्वल टू 0. सो f ऑफ 0 इज इक्वल टू 7/2 असं जर आपण पुढे ह्या फंक्शनला इथे जाऊन मेन्शन केलं देन दॅट फंक्शन विल बिकम कंटिन्युअस फंक्शन. सो आपण एवढंच म्हणायचं की देअरफॉर द एक्सटेन्शन फॉर दिस फंक्शन टू बी कंटिन्युअस इज f ऑफ 0 इज इक्वल टू 7/2. थोडक्यात ही फंक्शनल व्हॅल्यू किंवा लिमिटिंग व्हॅल्यू आपण काढायची जी या फंक्शनची असणार आहे. पण ह्या पॉइंटला डायरेक्ट डिफाईन होत नाही म्हणून आपण अशी व्हॅल्यू काढतो. धन्यवाद.